वटपौर्णिमा 2026. वटपौर्णिमेच्या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. वटपौर्णिमेच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, पतीचं दीर्घायुष्य होईल. परंतु गाईला ही वस्तू खाऊ घालताना ही होणारी मोठी चूक टाळा, नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. वटपौर्णिमेच्या दिवशी गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, तर ती वस्तू नेमकी कधी खाऊ घालायची आहे आणि ती वस्तू नेमक्या कोणत्या गाईला खाऊ घालायची आहे, कोणत्या अचूक वेळेमध्ये खाऊ घालायची आहे आणि ही वस्तू खाऊ घालताना ही होणारी मोठी चूक टाळायची आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचा म्हणजे तुमच्या मनामध्ये पडणारा प्रश्न, आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला एवढं महत्त्व का दिलं जातं? वटपौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू गाईलाच का खाऊ घालायची आणि ही वस्तू गाईला खाऊ घालण्याची योग्य पद्धत काय? हा प्रभावी उपाय करताना काय करावे, काय टाळावे, कोणत्या चुका करू नये, वटपौर्णिमेच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने कोणते पुण्यफळ मिळते, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कोठेही स्किप करू नका. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमेचं पावन व्रत करत असतात. व्रतामागे सत्यवान सावित्रीची प्रेरणादायी कथा सांगितली जाते. असं मानलं जातं की सावित्री ही अतिशय पतिव्रता स्त्री होती. तिचे पती सत्यवान याचे अल्पायुष्य असल्याचे तिला आधीच माहीत होते, तरीही तिने सत्यवानाशी विवाह केला. एके दिवशी वडाच्या झाडाखाली सत्यवान याचे निधन झाले. तेव्हा यमराज स्वतः त्याचे प्राण घेण्यासाठी आले, पण सावित्रीने आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्याने, बुद्धिमत्तेने, अढळ निष्ठेने यमराजांना प्रसन्न केले. अखेरीस यमराजांनी सत्यवानांना पुन्हा जीवनदान दिले. म्हणूनच वटवृक्षाला दीर्घ आयुष्याचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्याची परंपरा आहे. याच कारणामुळे वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त वडाच्या झाडाची पूजा करून चालत नाही, गोसेवेलाही विशेष महत्त्व दिलं आहे. त्यामुळे या दिवशी गाईला कोणती वस्तू खाऊ घालावी आणि कोणती चूक टाळावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, पहिला आपला जो प्रश्न आहे, हिंदू धर्मामध्ये गाईला एवढं महत्त्व का दिलं जातं, गाईला एवढं महत्त्व का? आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला केवळ एक प्राणी मानलं जात नाही, तर गाईला गोमाता म्हणून पूजलं जातं. कारण आपल्या धर्मशास्त्रानुसार गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास मानला जातो. असं म्हटलं जातं की गायीच्या चरणामध्ये तीर्थस्थानाचं पुण्य असतं. गायीच्या पाठीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं. विशेषतः वटपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी गोसेवा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, घरामध्ये सुख समृद्धी वाढते, कुटुंबावर सकारात्मक ऊर्जा राहते, अशी धार्मिक मान्यता आहे. मित्रांनो, या महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची उपासना केली जाते. गाय ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते. म्हणूनच गायीला विशेष महत्त्व दिलं जातं. असं मानलं जातं की गायीच्या चरणामध्ये सर्व तीर्थस्थानाचा वास असतो, तर गायीच्या शरीरामध्ये विविध देवतांचं अधिष्ठान असतं. म्हणूनच गायीचं दर्शन, स्पर्श, सेवा यांना अत्यंत पुण्यकारक मानलं गेलं आहे. मित्रांनो, गाय आपल्याला दूध देते, शेतीसाठी उपयुक्त ठरते आणि मानवाच्या जीवनाला अनेक प्रकारे आधार देते. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी गायीला मातेचा दर्जा दिला आहे. पण मैत्रिणींनो, गायीला कोणतीही वस्तू कधीही आणि कशीही खाऊ घातली तर त्याचं पुण्य पूर्ण आपल्याला मिळत नाही. तर त्यासाठी योग्य वेळ, योग्य पद्धत आणि काही नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आणि पुढे मी तुम्हाला हे सर्व सविस्तर सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी गाईला ही पवित्र वस्तू खाऊ घातल्याने कोणते पुण्यफळ मिळते. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा सण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी साजरा केला जातो. अशा या पवित्र दिवशी श्रद्धेने गोमातेला अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे
ही एक वस्तू आवर्जून आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी गोसेवा केल्याने सौभाग्य वृद्धिंगत होतं अशी श्रद्धा आहे. पती-पत्नीमधील प्रेम, विश्वास, आपुलकी वाढावी यासाठी अनेक महिला या दिवशी गोमातेला अन्न अर्पण करतात असंही मानलं जातं. गोमातेची सेवा केल्याने कुटुंबावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते. घरामध्ये सुख, समृद्धी आणि मंगलमय वातावरण टिकून राहतं आणि संसारातील अडचणीवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. विशेष म्हणजे ज्या भावनेने सावित्रीने आपल्या पतीसाठी निष्ठा आणि समर्पण दाखवलं, त्याच भावनेने वटपौर्णिमेच्या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि गोसेवा पुण्यकारक मानली जाते. म्हणूनच अनेक महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याबरोबरच गोमातेला देखील अन्नदान करतात. तर ती कोणती वस्तू आहे? तर मैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वटपौर्णिमेच्या दिवशी गायीला ही पवित्र वस्तू खाऊ घालण्याची योग्य पद्धत नेमकी काय आहे? शुभ उपाय कसा करायचा? कोणते नियम पाळायचे? कोणत्या वेळेमध्ये गायीला ही वस्तू खाऊ घालायची? आणि ही वस्तू खाऊ घालताना कोणत्या चुका चुकूनही करू नयेत? तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेचा हा सण अखंड सौभाग्य, पतीचं दीर्घ आयुष्य आणि सुखी संसारासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. तर मैत्रिणींनो, हा उपाय करताना सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. मन शांत ठेवून स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ आणि शक्य असेल तर नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत. यानंतर आपल्या घरातील देवांची म्हणजेच आपली देवपूजा करायची आहे. देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जाऊन विधीपूर्वक वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. वडाच्या झाडाला हळद, कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. मनोभावे पूजा करून वडाच्या झाडाभोवती धागा गुंडाळत प्रदक्षिणा घालायची आहे. सावित्री माता आणि सत्यवान यांचे स्मरण करून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या मंगलमय जीवनासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. यानंतर वटपौर्णिमेची पूजा पूर्ण झाल्यावर गोमातेला ही पवित्र वस्तू आपल्याला खाऊ घालण्यासाठी जायचं आहे. पण मैत्रिणींनो, गोमातेजवळ जाताना एक गोष्ट मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. तर मनामध्ये अहंकार, राग, मत्सर किंवा कोणतेही नकारात्मक विचार ठेवायचा नाही. तर अगदी प्रेमाने, श्रद्धेने आणि सेवाभावाने गोमातेला ही वस्तू अर्पण करायची आहे. कारण धार्मिक मान्यतेनुसार कोणताही उपाय मनापासून आणि भक्तिभावाने केला तरच त्याचं पूर्ण शुभ फळ किंवा पुण्यफळ प्राप्त होतं असं मानलं जातं. पण मैत्रिणींनो, आता ती पवित्र वस्तू नेमकी कोणती आहे? कोणत्या वेळेमध्ये गोमातेला खाऊ घालायची आहे? आणि ही वस्तू खाऊ घालताना होणारी कोणती मोठी चूक आपल्याला चुकूनही करायची नाही किंवा चुकूनही करू नये, हे आता आपण पुढे सविस्तर जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, आता जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी गायीला ही वस्तू नेमकी कशी खाऊ घालावी, योग्य पद्धत काय आणि हा उपाय नेमका कसा करायचा. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेची पूजा करताना सर्वप्रथम तिच्या शेपटाकडून गायीच्या पूजेची सुरुवात केली जाते अशी परंपरा आहे. म्हणून सर्वप्रथम गोमातेच्या शेपटाजवळ जाऊन नमस्कार करायचा आहे आणि श्रद्धेने शेपटाला हळद, कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर मनोभावे गोमातेच्या शेपटाचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. यानंतर गोमातेच्या पायावर स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे आणि यानंतर गोमातेच्या कपाळावर हळद, कुंकू लावायचं आहे. अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत. शक्य असेल तर पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार देखील गोमातेला अर्पण करू शकता. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा सण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी साजरा केला जातो. म्हणून या दिवशी गोमातेची पूजा करताना आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनातील सुख, प्रेम, आनंद कायम राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. जर शक्य असेल तर तुमच्या पतीच्या हातून गोमातेला हिरवा चारा अर्पण करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने
पतीवरील नजरदोष, नकारात्मक प्रभाव, जीवनातील अनेक अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना केली जाते. तसेच पती पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि आपुलकी अधिक दृढ व्हावी अशी ही प्रार्थना करायची आहे. असं मानलं जातं की या पवित्र दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने गोसेवा केल्याने भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि 33 कोटी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पण मैत्रिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गोमातेची पूजा पूर्ण झाल्यानंतर तिला नेमकी कोणती वस्तू अर्पण करायची आहे? कोणत्या नैवेद्यामुळे गोसेवेचं पुण्यफळ मिळतं असं मानलं जातं? आता ही वस्तू अर्पण करताना महिला नकळत कोणती मोठी चूक करतात? तर मैत्रिणींनो, आता जाणून घेऊया. वटपौर्णिमेच्या दिवशी गोमातेला अर्पण करायची तर ती पवित्र आणि शुभ वस्तू नेमकी कोणती आहे? तर मैत्रिणींनो, आता जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तर वटपौर्णिमेच्या दिवशी गाईला आपल्याला पुरणपोळी अर्पण करायची आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण गोडाधोडाचा नैवेद्य, सर्व महाराष्ट्रामध्ये गोड पदार्थ बनवले जातात. तर अनेक घरामध्ये गोडधोड पदार्थाचा नैवेद्य तयार केला जातो. विशेषतः पुरणपोळीचा नैवेद्य बनवण्याची आपल्याकडे परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. म्हणून धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी गोमातेला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. पुरणपोळीमध्ये गूळ आणि डाळ असते. गोड पदार्थ सुख, समृद्धी, सौभाग्य आणि मंगलतेचं प्रतीक मानले जातात. म्हणून वटपौर्णिमेची पूजा पूर्ण झाल्यानंतर गोमातेला प्रेमाने पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा. पण मैत्रिणींनो, ही पुरणपोळी अर्पण करताना एक मोठी चूक अनेक महिला नकळतपणे करतात. तर ही चूक टाळणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला पूर्ण शुभफळ मिळेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणताही नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी आपण हळद कुंकू वाहण्याची परंपरा आहे. म्हणून अनेक महिला श्रद्धेने पुरणपोळीवर थेट हळद कुंकू लावतात आणि ती नंतर गोमातेला अर्पण करतात. पण मैत्रिणींनो, गोमातेला खाऊ घालायच्या पुरणपोळीवर थेट हळद कुंकू लावणं टाळावं. कारण आजकाल बाजारामध्ये मिळणारं हळद कुंकू पूर्वीसारखं नैसर्गिक राहिलेलं नाही. त्यामध्ये विविध रासायनिक घटक असू शकतात आणि ते गोमातेच्या आरोग्यासाठी योग्य नसू शकतात. म्हणून पुरणपोळीवर हळद कुंकू लावण्याऐवजी ज्या ताटामध्ये किंवा ज्या पात्रामध्ये पुरणपोळी ठेवली आहे त्या ताटाला हळद कुंकू लावावं आणि नंतर प्रेमाने, सेवाभावाने, भक्तिभावाने गोमातेला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे परंपरा ही जपली जाते आणि गोमातेच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. पण मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी गोसेवा करताना आणखी काही महत्त्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे. आणि काही गोष्टी चुकूनही करू नयेत. कारण या छोट्या चुका तुमच्या श्रद्धेने केलेल्या सेवेचं महत्त्व कमी करू शकतात. तर आता जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी गोसेवा करताना काय करावं आणि नेमकं काय टाळावं. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी गोमातेला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे काही नियम पाळणं आणि काही चुका टाळणं. तर आता जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी गोसेवा करताना काय करावं आणि काय टाळावं. तर मैत्रिणींनो, हे पुढे जाणून घेण्याआधी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर एक लाईक अवश्य करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोमातेला कधीही जबरदस्तीने काहीही खाऊ घालू नये. तिला प्रेमाने, शांतपणे आणि सेवाभावाने अन्न अर्पण करावं. जर गोमातेनं एखादी वस्तू खाल्ली नाही तर तिच्यावर जबरदस्ती करू नका. कारण खरी गोसेवा म्हणजे प्रेम, करुणा आणि जिव्हाळा असतो. तसेच गोमातेला शिळं, उष्ट किंवा खराब झालेलं अन्न चुकूनही देऊ नका. नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्नच अर्पण करावं. तर मैत्रिणींनो, गोसेवा करताना दिखावा, अहंकार ठेवू नका. फोटो काढण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी नव्हे तर श्रद्धा आणि भक्तिभावाने हा उपाय वटपौर्णिमेच्या दिवशी करा. वटपौर्णिमा सण सौभाग्याचा, पवित्र भावनेचा मानला जातो. म्हणून या दिवशी मनामध्ये राग, मत्सर, द्वेष, नकारात्मक विचार ठेवू नयेत. गोमातेची सेवा करताना मनापासून प्रार्थना करावी. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागावेत. लक्षात ठेवा, वटपौर्णिमेच्या दिवशी केलेली गोसेवा
ही फक्त एक परंपरा नाही, तर दया, सेवा, कृतज्ञता आणि धर्माचं पालन करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आणि जेव्हा एखादं कार्य श्रद्धेने, निस्वार्थ भावनेने आणि मनापासून केलं जातं, तेव्हाच त्याचं खरं पुण्यफळ प्राप्त होत असतं, असं मानलं जातं. तर मैत्रिणींनो, तुम्हीही वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी गोमातेची सेवा नक्की करा आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गोमातेचे आशीर्वाद प्राप्त करा. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. तर पहा, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.